कृष्ण हरी. आज आपण नागवेलीची माहिती घेणार आहोत. ही नागवेलीची पानं आहेत. असा हा याचा वेल आहे. नागवेलीची पाने म्हणजेच विड्याची पाने, याला धार्मिक कार्यक्रमामध्ये फार महत्त्व आहे. पानाचा विडा हा प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये लागतोच. देवीला तांबूल अतिशय प्रिय आहे. तांबूल म्हणजेच या पानांचा विडा. जेवल्यानंतर पानांचा विडा खाल्ल्याने अन्नाचे पचन नीट होऊन आरोग्य सुधारते. तर पूर्वी हा त्रयोदशगुणी विडा बनविला जात असे. यामध्ये 13 पदार्थ घातले जात. हे कोणते? पहिले हे नागवेलीचे पान. पानातील सुवास आणि दुर्गंधीनाशक गुणधर्मामुळे मुखशुद्धी होते. दुसरा आहे तो चुना. कफ कमी करतो, कॅल्शियम असते. तिसरं कात, अतिसार थांबवतो आणि कंठशुद्धी करतो. सुपारी, तोंडाची दुर्गंधी दूर करते. वेलची, पचनास मदत करते. लवंग, दातांचे आरोग्य सुधारते. बडीशेप, तोंडाला ताजेपणा आणते, पचनक्रिया सुधारते. खोबरे, पचनशक्ती सुधारते. जायपत्री, दुर्गंधी दूर करते. ज्येष्ठमधामुळे आवाज सुधारतो, आवाज स्वच्छ आणि मधुर होतो. कापूर, जंतुनाशक म्हणून काम करतो. केशर, यामुळे सर्दी कमी होते. कंकोळमुळे मुखशुद्धी होते. असा हा त्रयोदशगुणी विडा आपणास अतिशय उपयुक्त आहे. पानवेलीच्या पानांमध्ये चिमूटभर ओवा आणि एखादी मिरी पावडर घालून खाल्ल्यास खोकला कमी होतो. पान नेहमी जेवल्यानंतरच खावे, त्यामुळे जेवण पचन चांगले होऊन आपले आरोग्य चांगले होते. पानवेल असा आपण जमिनीमध्ये लावू शकतो किंवा कुंडीतही लावता येईल. अशी ही पानवेल किंवा नागवेल ही विड्याची पाने अतिशय सुंदर दिसतात. नागवेलीची निर्मिती अमृताच्या थेंबापासून झालेली आहे असे म्हणतात. म्हणजे याचे महत्त्व किती आहे पहा बरे. अशी ही पानवेल किंवा नागवेल